मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी सोलापुरातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विराज रविकांत पाटील, वय वर्ष 35 असं आरोपीचं नाव आहे। तो रॉयल पाम सोरेगाव सोलापूर येथील रहिवासी आहे। त्याच्यावर सोलापुरात गँगवॉरचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो माजी आमदार रविकांत पाटील यांचा चिरंजीव आहे। पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। 32 वर्षीय पीडित अभिनेत्रीनं पुण्यात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या आधारे आरोपी विरोधात बलात्कार आणि शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मॉडेलिंग करते। तिनं मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही। या अभिनेत्रीची सोशल मीडियाच्या माध्यमातून विराज पाटील याच्याशी ओळख झाली। यानंतर दोघेही एकमेकाच्या संपर्कात आले। यानंतर विराजनं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीशी लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला। हे प्रकरण 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडलं आहे। बलात्कारानंतर विराजनं अभिनेत्रीशी संपर्क कमी केला, मात्र जेव्हा अभिनेत्रीनं त्याला लग्नाबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली तेव्हा तो टाळाटाळ करू लागला। यानंतर तिनं विराजला समोरासमोर भेटून कठोर प्रश्न विचारले। त्यानंतर विराजनं पिस्तूल तिच्या डोक्याला लावत मी लग्न करणार नाही असं तिला सांगितलं। पोलिसात गेल्यास मी कोण आहे ते दाखवून देईल अशी धमकीही त्यानं दिली। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। तर मंडळी, मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।